घरात बाहेर पडलं तर आपल्याला श्वास सोडला किती भारी वाटायला, मी रस्त्याने फिरतोय राजा झाल्याचं वाटायला, सगळे रस्ते शुष्क वाटवते. अशा काळात मी कोरोना काळात सुद्धा हॉस्पिटलमध्ये ज्या माझ्या मदत आलं होती, जेवण द्यायला आलं होते, अशा प्रकारे मी जेवण दिलेलं. पण नशिबानं मी एवढं काम केलं मला कोरोनानं काढलं नाही. पण भिलो नव्हतो कोरोना होईल हे होईल ते होईल, बरोबर फार काम केलं आणि हे कामाची पोचपावती मला दिली. त्याचबरोबर मला समाजातून पुरस्कार मिळाला आहे. मी धनगर समाजाचा आहे, पण मी राहिलो पूर्णपणे मराठा समाजामध्ये. त्यामुळं आता मी इथंच राहत होतो, इथं माळावरती मोहन पाटील आहेत, तर ते फार सज्जन ठरली होती, देवाधर्माचं काम करणारे वगैरे. त्यामुळे त्यांच्या सांगण्यात मी लहानपणापासून फार म्हणजे सुसंस्कृत एकूण झालं. त्यामुळे माझा जो बदल आहे तो पहिली फॅमिली म्हणलं तरी ते मोहन पाटीलांची फॅमिली आहे, त्यांची माझ्यावर उपकार आहे. त्याचबरोबर माझे जे मित्र आहेत, जे सौगडे आहेत, तेव्हा जात धर्म असं काय 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 नव्हतं, तेव्हा सगळे आम्ही एकसारखेच असायचे. पण जशी जशी आता ते सरकार बदल हे बदललं तेव्हा जाती धर्माविषयी हा जातीचा तसं नाही. पण आमच्या शाळेमध्ये अजून हा अनुभव फार सुंदर आहे. त्याचं मला फार फार म्हणजे फार आनंद आहे की विद्यार्थी आणि आता ऍक्च्युली मी एवढे मला पुरस्कार मिळाले, म्हणजे 4, 5, 8 पुरस्कार असतील, छोटे मोठे पुरस्कार असतील. पण ह्या पुरस्कारापेक्षा माझ्या कुटुंबानं, माझ्या मित्रांनी मैत्रिणींनी माझा सत्कार केला याचा फार मला आनंद आहे. त्याच्यामध्ये मी खरोखर नशीबवान आहे. म्हणजे काही काही लोक मोठे होतात, अमेरिकेत जपानमध्ये जातात, तिथं फार मोठे होतात असतात, व्हर्च्युअल फिरतात, पण त्यांचा तिथं सत्कार तिथल्या त्या मित्रांच्यावर होतो असं होत नाही. का तर मी इथंच राहून, माझ्याच मातीत राहून, माझ्या मित्रांच्यावर राहून माझा सत्कार होतोय याचा मला सर्वस्वी म्हणजे फार आनंद होतोय. बोलायचं म्हणलं तर मागच्या आपण भाषणात म्हणलं तरी बाबा वर्षात हिनं पण मांडला विषय की 1 वर्षात मीटिंग आपला कार्यक्रम व्हावा, जेणेकरून एकमेकाचे सुखदुःख एकत्र यायचा हाच उद्देश आहे की प्रत्येकाचे दुःख काय, कोणाचे काय, म्हणजे प्रत्येकाला बाबा आपलं मनोगत व्यक्त करायचा. म्हणजे हा म्हटलं बाबा मला काय कोणाला काय वाटतंय, तर म्हणजे अगदी इझिली सांगितलं म्हटलं पाहिजे. आपण कसं घरात बोलतो तसं बोललं पाहिजे. इव्हन भाषण करणं वगैरे किंवा काय, मला मी मेकॅनिकल मध्ये केलं त्यामुळे जे कामात इंडस्ट्रीमध्ये काम करतो भाषण वगैरे काही विषयच नव्हता. पण जसं समाजकार्यामध्ये गेलो, बोलायचा विषय आला, त्यामुळे ते हळूहळू माणूस पुढं बोलणार नाही. भाषण करा म्हणले की माझं निघून जायला खरी म्हणजे तुम्ही थांबलाय तरी एखादा म्हटलं तरी भाषण हळूहळू माहिती करायला सुद्धा गेलो गायब होतो. आता कसं आहे मेकॅनिकल इंजिनियर किंवा टेक्निकल लोकांना किंवा जेवण सवय झाला आहे. आणि दुसरं कसं आहे आपलं प्रत्येकाला ज्ञान आहे, पण त्यावेळेस ते काय बोलायचं हे सुचत नसते. बरेच वेळा मी थांबलेलो भाषण करताना, हे समाजकार्य करत असताना आता इझिली म्हणजे फार अगदी इझी होतो. रोजच काम असते, कुठलेही स्किल डेव्हलपमेंट करताना किंवा आता आमचे ITI 10 वर्ष आहेत तेव्हा आम्हाला चेअर म्हणून बोलावं लागतं. पण मला आनंद आहे, मी जे काम करतोय ना ते कष्टाचं आहे, खडतर आहे आणि पैसे कमी मिळतात, पण एक मानसिक समाधान फार आहे. आणि त्याच्यामुळेच मला वाटतं आमच्या बदलुडीची फार विद्यार्थी कमी आहेत, तुकडीची जास्त आहे. असं हा पण मोठा आनंद आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे. बोलू अरे मी शांतारानंतर बरोबर देखला मी 30 वर्ष त्याची चौकडी होती आणि शांताराम म्हणलं ही माणसाची मेमरी पाहिजे, ही आत्मीयता पाहिजे. 10वी नंतर मी कधी आलो नाही, कधी झालं टाकण्याला पुण्यात मी राहत होतो. पुण्यात 10-12 वर्ष कोल्हापुरात किंवा मुंबई तिकडे पूर्ण जास्त बाहेर जायला, तरी पण ह्याला बघितलं मी ओळखली होती शांताराम. म्हणजे सांगायचं देश हा माझा मोठेपण आहे. एकदा तुम्ही म्हणजे हा म्हणजे ऍक्च्युली मागच्या वाचून म्हटलं की माझी शाळा माझं बसवत म्हणजे सगळी मला पाठवते, हेच कुटुंब माझं. शाळा काय नाही त्यामुळे हे आत्मीयता असणं गरजेचं आहे, जपणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठी कधी कधी गरिबी असणं पण नशीब, गरिबी असल्यामुळे माझं नशीब. आणि परमेश्वराला मी आभार मानतो. परमेश्वरानं मला संधी दिली इथं पण यायची, इथनं पण माझ्या हातनं चांगलं कार्य व्हावं. मित्र असे आणि मित्र सगळे चांगले माझ्याशी ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि आपल्याला 4 वर्षाचे शब्द होते थांबवतो. जाता मी नेहमीची एक कविता असते माझी की स्फूर्ती देते मला.
असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून नजर लोकरी नजरेमध्ये आयुष्याला द्यावी. पाय असावे जमिनीवरती कवे कंबल घेताना, हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना. नजर लोकरी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे. असे काही गरज आहे दुनिया जाताना, असे काही गरज आहे दुनिया जाताना, घरीवर घ्या